डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला, यांच्या विचारांना, यांच्या प्रतिमांना त्रिवार पंचांगण. ज्या संस्थेतून आम्ही बुद्धचर्य झालो अशी एक संस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय सुरक्षिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई यांनी 46 वर्ष या भारतवर्षामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. अशा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाहिवेगाने चाललेल्या धम्म कार्यास त्रिवार पंचांगण. त्याचप्रमाणे या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि संत सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन. त्याचप्रमाणे बंधूंनो, आज या ठिकाणी बोरली पश्चिम या मंडपेश्वर लेणी या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव साहेबांच्या आदेशानुसार आणि झोन क्रमांक 4 च्या अंतर्गत आपण जेवढं पण आपण शाखा त्या शाखेच्या वतीने आपण सामुदायिक त्रिसर पंचशील वंदनेचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आजच्या या वंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आयुष्यमान बबन तायडे गुरुजी मुंबई प्रदेश संघटक, त्याचप्रमाणे झोन क्रमांक 4 चे आमचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद पगारे गुरुजी, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष आनंद मैराळे, त्याचप्रमाणे झोन क्रमांक 4 पर्यटन प्रचार सचिव राजू मोरे गुरुजी, त्याचप्रमाणे कार्यालयीन सचिव झोन क्रमांक 4 मनोज गाडेकर गुरुजी, त्याचप्रमाणे संघटक विलास पगारे गुरुजी, त्याचप्रमाणे आर्मी कॉलनी युनिट क्रमांक 22 नागलोके शाखा अध्यक्ष आदरणीय प्रभाकर मगर गुरुजी, त्याचप्रमाणे आर्मी कॉलनी गौतम नगर शाखा अध्यक्ष आदरणीय संजय हिरवाळे गुरुजी, त्याचप्रमाणे चारकोप शाखोन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवारी आदरणीय उत्तम आगाणे गुरुजी, त्याचप्रमाणे शाखा संस्कार सचिव चारकोप आयुष्यमान लक्ष्मण उबाळे गुरुजी, त्याचप्रमाणे संघटक युनिट क्रमांक 22 आयुष्यमान दयानंद लांडगे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आपण वंदना घेतो आणि या महापुरुषांच्या ज्यांनी प्रतिमा या ठिकाणी आपल्याला उपस्थित अवेलेबल करून दिल्या ते आमचे धम्म बांधव आयुष्यमान भागीरथ त्रिभुवन साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी लेणी संवर्धक असलेले आणि जे आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन करतात ते आपले धम्म बांधव आयुष्यमान विशाल कांबळे साहेब. सर्वांना सविनय जय भीम. त्याचप्रमाणे जे काही उशिरा बांधव आले असतील त्यांची नावं राहून गेलेली असतील मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. बंधूंनो, या ठिकाणी आपण वंदनेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आपण या ठिकाणी त्रिसर पंचशील बुद्ध पूजा 20 स्मरण आणि स्थिती या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण वेळला आपण दौडता आपण वेळ बघून आलेला आहे तर आपण वंदनेला सुरुवात करायची आहे. आपण सर्वांनी सामुदायिकरित्या या ठिकाणी त्रिसर पंचशील आणि बुद्ध पूजा 20 स्मरण स्थिती घ्यायची पूजावर बसून घ्यायचं आहे. एक मिनिट या ठिकाणी आमचे मुंबई प्रदेश संघटक आणि झोन प्रभारी आयुष्यमान बबन तायडे गुरुजी यांनी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. हो मापच आहे. यानंतर झोन क्रमांक 4 चे अध्यक्ष आमचे आदरणीय पगारे गुरुजी यांना विनंती आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. साधु साधु साधु. यानंतर सर्व शाखाध्यक्ष जसं या ठिकाणी प्रभाकर मगर गुरुजी यांनी पुष्प अर्पण करायचं आहे. एक मेणबत्ती मी सांगतो. मगर गुरुजी, दिवाळे गुरुजी, आगाडे गुरुजी पुष्प अर्पण करा. लाडगे गुरुजी, थोडे पुष्प थोडी घ्या. त्यानंतर विशाल कांबळे साहेब यांना विनंती आहे घ्यायचे का आशीर्वाद एक घ्यायचे आपले पदाधिकारी सर्वांनी एक अगरबत्ती प्रज्वलित करून घ्या. यांचं नाव केलेलं आहे.
आता आपण सामुदायिकरित्या आपण वंदनेला सुरुवात करायची आहे. घ्या गुरुजी. Viratarajan Sudaganedam
भगवतो सावको स्वामी
सुखं कत्वा परितं कृतमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस शृण्वन्तु शब्दमुक्तः धम्मश्रवणकालो अयं वद धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणं एतं लोकं त्रयेव भूमा भूमान मुनिगणगणावता सर्वकालं ये ते आयुर्देवा मेरुराजेव सन्तो सन्तो सन्तोषयन्तु मुनिवरवचनं सोतो अकर्मणः सर्वेषु जगत्कालेषु यथा देवा च ब्रह्मणो एवमेहि कर्तं कुर्यान् सर्वसम्पत्तिसाधकं सर्वेतं अनुमोदित्वा समग्र शासनरतं पमानरेतावन्तु वारास्तु विशेषतो शासनस्य च लोकं च उग्रभवतु सर्वदा शासनमपि च देवारक्षन्तु सर्वदा सर्वे सुखी होन्तु सर्वे परिवारे हरिद्रा सुमना होन्तु सर्वे देवी राजतो वा दूरतो वा नमस्तो वा अमीरतो वा उदकतो वा पिशाचतो वा कानुकतो डगतो वा डगतो वा धर्मरोगतो वा असगमतो वा असदितो वा अष्टपुरुषतो वा चण्डाति असमिगुणं कुकरायतिग मनिसम्पदिपि अच्चतरच सुकरमेश यकं रक्तं साई नानावयतो वा नानारोगतो वा नानाउपद्रवो वा धम्मपालन स्वभावासकरणं कुशलस्तौपसम्पदा सचेतपर्योगपणं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति लोके परं विद्या न तावता धम्मधरो यावता बहुभासति योगापत्तिसुत्वानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति धम्ममजनि स्वभावे सदा सुखी होन्तु सर्वे होन्तु जगेमिनो सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागमत् यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तरिके सर्वे वा भूता सुमना भवन्तु अर्थोऽपि सकच शृण्वन्तु भासितं तस्मानि भूतानि समेत सर्वे वेतं करोतं मनुष्यपजाय दिवाचरतो च हयति तस्मै गुणो सचेतं बुद्ध गुणो अनंतो बुद्ध गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संघ गुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो सर्वसंगानुभावेन सदा सोति भवन्तु ते इदं पतितं तुयं किममेव समीयतु सर्वे पुरेन्तु चित्तसंकल्पा चन्दोपनारसो यदा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाणसम्पत्ति विनाते समीयतु
तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना आशीर्वाद वंदन करून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष दिवंगत श्री भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला दिवसभर संस्थेच्या संरक्षिका बाबासाहेबांच्या सुंदर आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला दिवसभर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्थापनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला दिवसभर या ठिकाणी आज आपण 2 क्रमांक 4 उत्तर मुंबई भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत असलेली शाखा आहे आणि या शाखेच्या अंतर्गत येत आहे आणि मोरोली कान्हेरी केवज आणि कान्हेरी केवजला आपण प्रत्येक भीमरावसाहेबांच्या आदेशानुसार वर्षावासाची सुरुवात कान्हेरी केवजपासून आपण 3 वर्ष झाले करायला सुरुवात केलेली आहे आणि तिथे देखील भीमरावसाहेबांच्या आदेशाने आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी वंदना घेतली आणि आज देखील आपण त्यांच्या आदेशानुसार ठरल्याप्रमाणे महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या रविवारी आणि दर पौर्णिमेला आपल्याला असं जमवून या ठिकाणी बुद्ध वंदना घ्यायचे. आता तांबडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपण न आपल्या या स्थळांवर येत नाही, त्यामुळे इतर लोकांचं अतिक्रमण होतं आणि म्हणून आपले जे काही ऐतिहासिक स्थळं आहेत तिथे आपण आपल्या परिवारात सगळं जाणं फार गरजेचं आहे आणि आपण न गेल्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. तर निश्चितच आपण या ठिकाणी जागरूक राहून आपल्या या ऐतिहासिक स्थळांचं आपण जतन करूया, भीमराव साहेबांचे हात मजबूत करूया आणि भविष्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण बघतो गेल्या 2 महिन्यापासून बुद्धगया या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्याची दखलही घेतल्या जात नाही. त्यांना काही पाणी बंद करणं, त्यांची लाईट बंद करणं, ते जिथे जे इश्यू असलेले आंदोलनासाठी असे प्रकार चालू आहेत. एवढं मोठं जागतिक केंद्रावर अतिक्रमण होत असेल तर या ठिकाणी आपण देखील या महाराष्ट्रामध्ये आपण जागरूक असणं गरजेचं आहे. जे काही लेणे आहेत जिथं जिथं काही पुरातत्व विभागाच्या अंडर काही गोष्टी आहेत, परंतु आपण बघितलं महाकाली केव ज्याला आपण कोंडीविटा लेणी आता ते म्हटलेलं आहे, तिथे देखील दर रविवारी वंदना होते. कारण तिथे आपण जात असल्यामुळे आता तिथे पण कमी झाले अतिक्रमण. कान्हेरीचे लेणी देखील अतिक्रमण मुक्त आपण केलेले आहे. निश्चितच ही लेणी देखील आपण अतिक्रमण मुक्त करूया असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने करूया अशी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व शाखांचा मी आभार व्यक्त करतो. ही बैठक आपल्या वंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर एक बैठक होणार आहे, कारण 2 ते 3 वर्ग पण देईल आणि 2 ते 3 असा कार्यक्रम होणार आहे. तर वंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण शाखेच्या पदाधिकारी केले जाऊ नका, इथे बसून आपण 10-15 मिनिटं चर्चा करणार आहोत आणि आपला हा कार्यक्रम करतो. धन्यवाद. जय साधू साधू साधू. आणि दोनचे प्रभारी आयुष्यमान कार्यक्रमी आपल्याला एक शब्द मार्गदर्शन करते. चला, जगात वंदनीय आहे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर आंबेडकर लोकांना महापुरुषांच्या प्रतिमांना मूर्तींना विचारांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या महापुरुषांचे विद्याध्यक्ष श्री आंबेडकर तथा संरक्षक आदरणीय माता मीराताई आंबेडकर आणि या शाखेचे प्रमुख राष्ट्रीय प्रमुख आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या धर्मकार्याला वंदन करून जमिनीवरील जागृत असलेला ठिकाणा संचालन करून आज या ठिकाणी नाट्य 2 क्रमांक 4च्या माध्यमातून या मंडळाच्या देणीमध्ये आपण तेव्हा 84,000 स्कंदामध्ये जन्म सांगितला त्याच्यातून सम्राट राजा अशोकाने 84,000 स्तूप, 84,000 म्हणजे लेण्या, बुद्धविहार आणि 84,000 लोकांना धर्माची शिक्षा दिली. बाबासाहेबांना हा धर्म देत असताना जवळजवळ 21 वर्ष अभ्यास करावा लागला. त्यामुळे त्यांना कुठे अखंड महासागराचा अख्खा विशाल असा धर्म मिळाला की मग माझ्या समाजाला कोणता धर्म देऊ असं बाबासाहेबांना विचार पडला होता की जो आमचा समाज हा दारिद्र्य अवस्थेमध्ये जगत आहे, त्यांना कोणत्या सन्मार्गाच्या म्हणजे अथांग महासागराच्या सारख्या धर्माकडे
आणू असं बाबासाहेबांनी जेव्हा अभ्यास 21 वर्ष त्याच्यात केल्याच्या नंतर त्यांना हा भगवंतांचा धर्म मिळाला, ज्यामध्ये समता आहे, जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याचा त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे असे म्हणजे पुरुष आहेत ते म्हणजे सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध, आणि त्यांनी तोच धम्म आपल्याला दिला, तुमच्या आमच्या ओटीमध्ये दिलेला आहे धम्म, आणि सन्मार्गाचा धम्म आपल्याला दिलेला मित्र. बाबासाहेबांनी 21 वर्ष अभ्यास केला आणि म्हणजे आपल्याला म्हणजे न बोलतो न भविष्य असा धम्म आपल्या पुढे दिला, तरी हा अलगद दिलं. परिश्रम बाबासाहेबांनी केले, तुम्हाला आम्हाला हे अलगद मिळालेलं आहे. पण याचं आपल्याला त्याचं हेच कळलं नाही की याचं म्हणजे खरं महत्त्व काय काय. म्हणून जे काही आता ज्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अशा अनेक लेण्यांवरती अतिक्रमण झालेली आहे, कारण तिथे सांभाळ करणारा बाबासाहेबांचा धम्म जागृत नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहे. पण आता पुढे आम्हाला समजायला लागले की आमच्या लेण्यांवरती चांगल्या प्रकारे अतिक्रमण झाले आणि आता आमचा धर्म आता जागृत होत आहे. उशिरा का होईना पण त्यांच्या बुद्धीमध्ये ते पटलेलं आहे. नाही, आमची भगवान बुद्धांची वास्तू आपल्याकडे आली पाहिजे. काही हरकत नाही मित्र, पण आपल्याला समजलं आहे आज जर एवढी संख्या असेल तर उद्या ही एवढी संख्या भरायला काही वेळ लागणार नाही. भगवंतांनी फक्त पंचवर्गीय व्यक्तींना धम्म दिला आणि त्यानंतर अखंड विशाल हा भारत देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आज का व्हायना, उशिरा का व्हायना, जेव्हा आपल्याला कळलेलं आहे, पण इथून पुढे का व्हायना की आपल्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जनावरती अतिक्रमण झालेली आहे ते नक्कीच आपण हटवण्याचा प्रयत्न करण्याचा म्हणजे प्रयत्न करूया आपण मित्र. या ठिकाणी मी मुंबई संघटक या नात्याने आणि 4 क्रमांक 4चा प्रभारी या नात्याने मी आपल्या सर्वांना बरोबरून शुभेच्छा देत आहे. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आहे. सर्वांना माझा आनंद. जय हिंद. धन्यवाद तायडे गुरुजी. तुम्ही आता सर्वांना जय भीम आदर्शाला वंदन. तायडे गुरुजींनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता वक्त्यांनी कांबळे साहेबांनी सांगितलं, पगारे गुरुजींनी सांगितलं की आपण लेण्यांवर येत नाही, त्याच्यामुळे हा एवढा असा अतिक्रमण होत आहे. आणि भीमराव साहेबांच्या आदेशानुसार आता आपण या लेणीवर रविवार महिन्याच्या शेवटच्या रविवारी आणि दर पौर्णिमेला आपण वंदना घेण्यासाठी सुरुवात करायची आहे. आज आपण इथे बहुसंख्येने आलो आणि आपल्यामध्ये चारकोप शाखेचे अध्यक्ष आदरणीय उत्तम आघाणे गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेले. तुम्हाला कोणाला माहीत असेल नाही माहीत असेल, आज गुरुजींचा पायाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज अशा अवस्थेमध्ये ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण तर हट्टीकट्ट आहोत, आपण तर सक्षम आहोत, आपण व्यवस्थित चालू फिरू शकतो, तर आपण जास्त बहुसंख्येने अशा लेण्यांवर आपण आलं पाहिजे. जेव्हा आपण बहुसंख्येने आपण या लेण्यांवर येऊ, या ठिकाणी त्रिसर्व पंचशील घेऊ, या ठिकाणी पौर्णिमेचा कार्यक्रम घेऊ, तेव्हा हळूहळू असं जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हे बाजू लावणारे आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला बहुसंख्येने या ठिकाणी येऊन आपले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम पार पाडावे लागतील. जसं कांबळे साहेबांनी सांगितलं, इथे आपण पौर्णिमेचे कार्यक्रम 14 एप्रिलचं जसं बाबासाहेबांची जयंती आहे 14 तारखेला तर सगळीकडे जयंती असते, पण त्या जयंतीचं औचित्य साधून आपण एखादी तारीख धरून जर येथे मोठा कार्यक्रम केला, सम्राट अशोकांची जयंतीचा कार्यक्रम केला आणि जो मॉब इथे तयार होत असेल येत असेल तर इतर समाज हा बघत असतो, तेव्हा हा प्रचार आणि प्रसार होत असतो धम्माचा, तेव्हा हे असं अतिक्रमण हळूहळू कमी होतं, नष्ट होतं. म्हणून सर्वांना आजच्या दिवसानिमित्त एकच सूचना आहे की आपण आपल्या लेण्यांवर बहुसंख्येने आपण उपस्थित राहून त्या ठिकाणी आपण असा छोटासा कशाना पण त्या ठिकाणी वंदनेचा आपण कार्यक्रम घेतला पाहिजे. पुन्हा एकदा आपला सर्वांना या ठिकाणी उपस्थित झाले त्यासाठी झोनच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम. या ठिकाणी आता सरणत्य होईल. सरणत्य झाल्यानंतर आपला वंदनेचा कार्यक्रम हा समाप्त होणार आहे, परंतु शाखेच्या वतीने हा उद्या होणारा जो वर्धापन दिवस आहे, झोन क्रमांक 4चा वर्धापन दिवस, त्या वर्धापन दिनानिमित्त थोडीशी एक चर्चा होणार आहे आणि त्या वर्धापन दिनाला सर्व मी झोनच्या वतीने शाखेना एक विनंती करतो की गुरुजी की आपण सर्वांनी उद्या झोनचा जो वर्धापन दिवस आहे तो वेळ आणि इथे टायमिंग ठरवला जाणार आहे, तर त्या आपण ठरवू सगळं सांगतो. तर त्या वर्धापन दिनाला जाधव गुरुजी तुम्ही पण, कारण जाधव गुरुजी आम्हाला हिसाबसाठी मोहिते गुरुजी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्व आपले जे शाखाचे जे पदाधिकारी त्यांना झोनच्या वतीने
झोनच्या वतीने सूचना की आपण निमंत्रण आहे की उद्याच्या ज्या कार्यक्रम वर्धापन दिनाला आपण सहभागी घ्यायचं आहे। या ठिकाणी चारपूर शाखेचे अध्यक्ष आघाडी गुरुजी शुभेच्छापर 2 शब्द बोलतील अशी त्यांना महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन। संस्थेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन। संरक्षिका मीराताईजी आंबेडकर, कार्याध्यक्ष बेगाडेश्वरराव आंबेडकर आणि बाळासाहेब यांच्या धर्ममंडळ कार्यालय पंजाब मॅडम। आजचा हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, विशाल कांबळे यांचं व्हॉट्सअपला जे निवेदन आलेलं होतं, हे निवेदनही वाचण्यात आलं, पगारे साहेबांचा मेसेजही आला आणि मनामध्ये जे काही आहे ते उफाळून आलं आणि राहवलं नाही, म्हणून मी या अवस्थेत इथपर्यंत पोहोचलो। आपली जबाबदारी काय आहे एक उदाहरण देईन। माझं गाव आहे पाटण तालुक्यामध्ये, 2 पिढ्या माझ्या घराकडे माझं दुर्लक्ष, 2 पिढ्यामध्ये त्या घराची जी अवस्था झाली, परत ते मिळवण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी मला अफाट कष्ट करावे लागले। आता हे तर आपलं 2500 वर्षापासूनचं लोकांनी पळवलंय आणि ते मिळवण्यासाठी आपण आत्ता सुरुवात करतो आहोत, तर ते ताबडतोब मिळेल किंवा कमी कष्टामध्ये मिळेल असा समज करून घेऊ नये। आपण जी सुरुवात केली ती अतिशय महत्त्वाची सुरुवात आहे आणि ही सुरुवात करत असताना याच्यात सातत्य ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो। आणि हे सातत्य ठेवत असताना शाखांचे पदाधिकारी आणि त्या शाखामधले आपले धर्मबांधव यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत पौर्णिमेतला जो आपण कार्यक्रम ठरवतो आहोत, या पौर्णिमेच्या कार्यक्रमाला कुटुंबियांसमवेत या ठिकाणी येण्याची सुरुवात करणं, जसं आता कालेरी मुंबईचं उदाहरण दिलं, हळूहळू का होईना पण त्या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने हे मिळू शकतं, हे उद्दिष्ट ठेवून आपण त्या दृष्टीने मार्गक्रमण केलं पाहिजे। हा आजच्या दिवसाचा संदेश आहे आणि हाच संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉलनी नंबर 22 नागलोकी शाखेचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर मंगल गुरुजी आपल्याला शुभेच्छापर 2 शब्द बोलतील। संपूर्ण विश्वाला शांती देणारे महाकारुणिक तथागत समृद्ध आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन। त्याचप्रमाणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष व बोधाचार्याचे जनक चैत्यभूमीचे निर्माते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यालयात वंदन। त्याचप्रमाणे या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धर्ममंडळाच्या प्रणाम। त्याचप्रमाणे या संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव शिवराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्यालयात श्रीवार वंदन। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा झोन क्रमांक 4 च्या वतीने या लेणीवर वंदना चित्रपटाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले झोन 4 मधील सर्व शाखेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे झोन 4 चे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, मुंबई प्रदेशचे संघटक आणि मुंबईची पूर्ण कार्यकारिणी या सर्वांना सविनय द्यावे। आता या ठिकाणी सर्वांनी सांगितलेलं की अगाने गुरुजीनं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, जर का आपलं स्वतःचं घर आपण जर 1-2 पिढ्या त्या गावी गेलो नाही तर आपल्याला आपल्या वडिलोपार्जित जे काही संपत्ती असते तिच्यावर सुद्धा कोणी कब्जा केलेला असतो आणि तो कब्जा काढायचा म्हणजे सरासरी लवकर आणि सोप्या मार्गाने मिळत नाही। तर हे हजारो वर्षापूर्वीची लेण्या आहेत। सम्राटाच्या काळापासून मौर्य गुप्त काळापर्यंत या लेण्या भारतामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि या लेण्यावर बौद्धांचं दुर्लक्ष झाल्यामुळं अतिक्रमण हे वाढत गेलेलं आहे। अशा कितीतरी लेण्या आहेत अजून
की त्या आपल्याला सुद्धा माहीत नाही आणि पुरातन खात्याला सुद्धा माहिती नाही आहे. तर ह्या लेण्यांकडे भीमराव साहेबांनी महाशिवरात्रीच्या वेळेस सांगितलं की या लेणीवर यायचं आहे. कांबळे साहेब असतील, मुंबईचे प्रदेशचे अध्यक्ष सरचिटणीस आणि मी बोरवली पोलीस स्टेशनला त्यांचे ACP आणि त्या पोलीस स्टेशनचे सिनियर यांनी आम्हाला वाद घातला आणि एक नोटीस दिली की तुम्ही त्या ठिकाणी अशाच्या अमुक कायद्यानुसार त्या ठिकाणी जाता येणार नाही. जर का केला तर तुमच्यावर योग्य ती कारवाई होईल. कांबळे साहेबांनी बराचसा युक्तिवाद त्यांच्याबरोबर केला आणि आम्ही शेवटी सांगितलं की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हे वंदना सूत्र पठणासाठी येणार आहेत आणि ही आमची परंपरा वर्षानुवर्षे पुढे चालू राहणार आहे. हे आम्ही बंद पडणार नाही. तुम्हाला काय कारवाई करायची असेल ती कारवाई करा, पण आम्ही थांबणार नाही. आणि ती गोष्ट त्या शिवरात्रीच्या दिवशी भीमराव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला एक धीर दिण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण भीमराव साहेबांची वाट न बघता सर्वांनी यापुढे या लेण्यावर दर रविवारी किंवा गुरुजीने सांगितल्याप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या रविवारी का होईना, पौर्णिमा असो, या दिवशी आपण प्रत्येकानं आलं पाहिजे. तर हे आपलं जे काय वैभव आहे, जो आपला इतिहास आहे, हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळेल आणि त्याची माहिती मिळेल. मी जास्त अधिक न बोलता मी सर्वांच्या या ठिकाणी परत एकदा आभार मानतो आणि सर्वांना आज या ठिकाणी आल्याबद्दल शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आता आपण सामुदायिकरित्या शरणार्थ घेऊन आता जो वंदनेचा कार्यक्रम आहे हा आपण संपन्न करणार आहोत. शरण